आपण बघणार आहोत ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स मीन्स passes the message one nerve cell to the other nerve, that is the passes the message, that is called as the transmission of nerve impulse. मग बघा ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्समध्ये आपल्याला स्टिम्युलस, रिसेप्टर, इफेक्टर, रिस्पॉन्स, दॅट टर्म यूज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ह्या ज्या टर्म आहे तर ते काय करत असता, ह्या टर्म यूज होत असतात ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्समध्ये. मग बघा द न्यूरॉन्स आर सेल्स विथ सम स्पेशल फीचर. जे पण न्यूरॉन्स असतात, ज्या सेल्स असतात तर त्यांच्यामध्ये सम स्पेशल फीचर्स असतात. बघा द सेल्स कॅन बी एक्सायटेड. ज्या सेल्स असतात त्या काय असतात, एक्सायटेड असतात. द नर्व इम्पल्स इज अ वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉंग अ न्यूरॉन. बघा जे पण नर्व इम्पल्स असतात दॅट इज द वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स असतात, त्यांच्यामध्ये काय केलेलं असतं, पासिंग अलॉंग अ न्यूरॉन्स. द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग द लॉंग नर्व फायबर एक्झॉन ट्यूब इज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस द न्यूरोनल मेम्ब्रेन ड्युरिंग कंडक्शन ऑफ एन एक्सायटेशन. मग बघा जे पण नर्व इम्पल्स असतात तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स त्यांच्यामधून पास केला जातो न्यूरॉन्समध्ये. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स लॉंग नर्व फायबर एक्झॉन ट्यूब आणि त्यांच्यामध्ये काय रिझल्ट येतो, इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस द न्यूरोनल मेम्ब्रेन ड्युरिंग कंडक्शन ऑफ एक्सायटेशन. इच न्यूरॉन जो असतो त्यांच्यामध्ये काय असतं, चार्जेस असतात सेल्युलर मेम्ब्रेन्समध्ये विथ अ व्होल्टेज विच इज अ डिफरंट ऑन द आउटर अँड इनर साईड ऑफ द मेम्ब्रेन. प्रत्येक व्होल्टेज जे असतं तर त्यांच्यामध्ये जे पण न्यूरॉन्स आहे तर त्यांचे जे न्यूरॉन मेम्ब्रेन आहे तर त्यांच्यामध्ये काय असतं, प्रेझेंट चार्जेस असतात. तर ते प्रत्येक आउटर अँड इनर साईड जे मेम्ब्रेन आहे तर त्यांच्यामध्ये तो डिफरंट असतो. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट्स द आउटर अँड इनर सोल्युशन. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतो, सेपरेट करतो आउटर अँड इनर सोल्युशन्समधलं जे जे आहे तर ते मेम्ब्रेन काय करतो, सेपरेट करतो. Chemical compounds having approximately the same total number of ions. केमिकल कंपाऊंड्समध्ये काय असतात, सेम टोटल नंबर्स ऑफ आयन्स प्रेझेंट असतात. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ Na+ and K+, but there is a predominance of Na+ and Cl-, while K+ is a predominant within the fiber or in the intracellular fluid. जे पण Na+ and Cl- जे हे काय त्यांच्यामध्ये आयन्स प्रेझेंट आहे. दिस कंडिशन ऑफ रेस्टिंग नर्व इज कॉल्ड अ पोलराइज स्टेट. जे पण असतं बघा Na+ अँड Cl- किंवा K+ जो आहे तर तो काय प्रोडॉमिनंट आहे विदिन द फायबर आणि इंट्रासेल्युलर फ्लुइड्स मध्ये. दॅट कंडिशन्स दॅट इज कॉल्ड ॲज दी रेस्टिंग नर्व इज कॉल्ड पोलराइज स्टेट अँड इट इज इस्टॅब्लिश बाय मेंटेनिंग अँड एक्सेस ऑफ Na+ ऑन द आउटर साईड. आउटर साईडनी काय प्रेझेंट असतात, जे पण आहे बघा तर त्यांच्या जे आउटर साईडचं जे मेम्ब्रेन आहे तर त्याच्यावरती काय प्रेझेंट आहे, Na+ आयन्स. ऑन द इनसाइड दिअर इज ऑन एक्सेस ऑफ K+ अलॉंग विथ दिअर निगेटिव्हली. जे पण K+ जे आहे तर ते इनसाईडनी प्रेझेंट आहे मेम्ब्रेनच्या निगेटिव्ह चार्जेसमध्ये. चार्जेस प्रोटीन मॉलिक्यूल अँड न्यूक्लिक ॲसिड. सम अमाऊंट ऑफ Na+ अँड K+ इज ऑलवेज लेक्स अक्रॉस द मेम्ब्रेन. The Na+ K+ pump in the membrane actively restores the ions to their appropriate sites. मग बघा against the concentration and electrochemical gradient. Na+ is a obeying force out and K+ is a obeying force inside the membrane. This process is called sodium pump or Na- exchange pump. मग बघा जेव्हा ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स होत असतं तर तिथे एक प्रोसेस होत असते दॅट इज द सोडियम पंप. सो व्हॉट इज द सोडियम पंप, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स ड्यू टू मुवमेंट ऑफ Na+ आयन बाय यूजिंग ATP. तिथं काय केलं जातं, ATPचा यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अ सोडियम पंप. द ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर ATP एनर्जी. जेव्हा ॲक्टिव्ह होत असते ही प्रोसेस तेव्हा काय असते, तिथं एनर्जीची मीन्स ATPची नीड असते आणि तिथं काय होती, ती यूज होती. द डिफरन्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ Na+ अँड K+ ऑन द टू साईड ऑफ द मेम्ब्रेन प्रोड्यूस अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ -50 to -100 मिलीव्होल्ट्स. मग तिथं
जे पोटेन्शियल डिफरन्स तिथं बघायला भेटतो इन अ रेस्टिंग नर्व्समध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेस्टिंग पोटेन्शियल अँड इट इज मेनली ड्यू टू डिफरन्शियल परमेबिलिटी ऑफ द रेस्टिंग मेम्ब्रेन which is a much more permeable to K plus than to Na plus. This result in slightly more K plus diffusing out than Na plus moving inside and causing slightly difference in a polarity. मग तिथं काय होत असतं, काही जे पण Na प्लस आणि के मायनसचे जे पण आहे तर तिथं काय होत असतात, त्यांच्यामध्ये चेंजेस होत असतात. इनसाईडचे जे पण आयन्स आहे तर ते आउटसाईड जाता आणि आउटसाईडचे काय होता इनसाईड येते, दॅट इज द डिफरन्स इन पोलॅरिटी. ऑल्सो आयन्स लाईक निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड इनसाईड द सेल मेक्स द ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह ऑन द इनसाईड अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द आउटसाईड. मग बघा, द नर्व मेम्ब्रेन नॉट ओनली हॅज अ लिंकेज चॅनल, जे पण नर्व मेंबर्स असतात तर त्यांना लिंकेज चॅनल्स नाही बोलता, बट ऑल्सो हॅज मेनी गेटेड चॅनल्स फॉर Na प्लस अँड K प्लस. दीज आर ऑल्सो कॉल्ड व्होल्टेज गेटेड चॅनल्स. त्यांना काय बोललं जातं, व्होल्टेज गेटेड चॅनल्स. These channels enable the neuron to change in membrane potential to active potential in response to stimulus. Na plus, K plus gated channels are separate, so transport of both these ions is separately done. जे पण Na प्लस आणि K प्लस चॅनल्स जे आहे तर ते काय होतं तिथून सेपरेट होतात आणि ट्रान्सपोर्ट करता both ions separated. During resting potential, both these gated are closed and the membrane resting potential is maintained. मग बघा, ज्या वेळेस रेस्टिंग पोटेन्शियल होत असतं दिस गेटेड्स, त्या टायमिंगला काय होतं मेम्ब्रेन काय होऊन जातं क्लोज होतं. ऑल द मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन. मग त्यावेळेस काय होतं रेस्टिंग पोटेन्शियल मेंटेन केलं जातं. बघा, ही न्यूरॉनची डायग्रॅम आहे नर्वस टिश्यूची. बघा, टर्मिनल ब्रांचेस ऑफ एक्झॉन जे आहे तर दॅट इज द फॉर्म जंक्शन विथ अदर सेल्स. तिथं काय होतं असं जंक्शन होत असतं दोन सेल्समध्ये. बघा, देन मायलिन शीट जे आहे दॅट इज द कवर्स द एक्झॉन ऑफ सम न्यूरॉन्स अँड हेल्प स्पीड न्यूरल इम्पल्स. देन न्यूरल इम्पल्स तिथून काय होतं इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रॅव्हलिंग होतं डाऊन द एक्झॉन्स. बघा, व्हॉट इज द एक्झॉन. एक्झॉन मीन्स पासेस मेसेज अवे फ्रॉम द सेल बॉडी टू अदर न्यूरॉन्स, मसल्स ऑर ग्लँड्स. नेक्स्ट आहे डेंड्रिट्स. डेंड्रिट्समधनं काय होतं रिसीव मेसेज फ्रॉम अदर सेल्स. सेल बॉडीमध्ये बघा, द सेल्स लाईफ सपोर्ट सेंटर. सेल बॉडी काय करत असती, सेल्सला लाईफ सपोर्ट सेंटर पॉईंट बांधलं जातं. दॅट इज द न्यूरॉनची ही डायग्रॅम आहे. बघा, नेक्स्ट आपण बघणार आहे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. नर्व इम्पल्स जनरेट होताना तीन कन्सेप्ट आहे. फर्स्ट डिपोलरायझेशन होत असतं तिथं, नंतर डिपोलरायझेशन नंतर ड्युरिंग डिपोलरायझेशन नंतर जे Na गेट्स ओपन होता आणि नॉट द K प्लस गेट्स होऊन जाता, दॅट इज द सेकंड. आणि थर्डला आपण बघणार आहे व्हॉट इज द रिपोलरायझेशन. इट इज द ह्या स्टेजेस आपण जनरेशन ऑफ नर्व इम्पल्समध्ये बघणार आहे. फर्स्ट आपण बघणार आहे व्हॉट इज द डिपोलरायझेशन. मग बघा, जनरेशन ऑफ नर्व इम्पल्समध्ये डिपोलरायझेशन कसं होतं, द ओरिजिन अँड मेंटेनन्स ऑफ रेस्टिंग पोटेन्शियल डिपेंड्स ऑन द ओरिजिनल परफेक्ट स्टेट. मग जी पण ओरिजिनल होत असती त्याच ठिकाणी रेस्टिंग पोटेन्शियल डिपेंड्स असतं ओरिजिनल परफेक्ट स्टेटला. एनी चेंज और डिस्टर्बन्स टू द membrane will cause Na plus to enter into the membrane and lower the potential difference. पोटेन्शियल डिफरन्स किती असतो त्यांच्यामध्ये -70 millivolts. This makes the membrane more permeable to Na plus, so there will be rapid influx of Na plus. मग ही प्रॉपर्टी जी आहे ही कशी आहे पिक्युलर टू अ नर्व मेम्ब्रेन. मग बघा, तिथं काय होतं असतं मग डिपोलरायझेशनमध्ये काय होतं एनी चेंज और डिस्टर्बन्स टू द मेम्ब्रेन विल कॉज Na टू एंटर इन टू द मेम्ब्रेन. Na काय होत असतो एंटर होत असतं मेम्ब्रेन आणि लोअर द पोटेन्शियल डिफरन्स. तिथं पोटेन्शियल डिफरन्स काय होत असतं लो होतं, दॅट इज द लेझर दॅन -70 millivolts. मग बघा, द व्होल्टेज गेटेड Na plus K plus channels are special in two ways.
they can change the potential difference of the membrane as per the stimulus received, and also the gates operate separately and are self closing. मग बघा, जे व्होल्टेज गेटेड असतं Na+K+ चॅनल्स आर स्पेशल दोन वेनी होतं. फर्स्ट इज द दे कॅन चेंज द पोटेन्शियल डिफरन्स. तिथून काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स चेंज होतं ऑफ अ मेम्ब्रेन्समध्ये ॲज पर स्टिम्युलस रिसीव, अँड ऑल्सो गेट्स ऑपरेट सेपरेटली अँड आर सेल्फ क्लोजिंग. मग बघा, ड्युरिंग रेस्टिंग पोटेन्शियल्समध्ये काय होतं एक्झॅक्टली, बोथ गेट्स आर क्लोज अँड रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन. दोन्ही पण गेट्स काय होता, क्लोज होता, आणि रेस्टिंग पोटेन्शियल जे आहे तर ते काय होतं असतं तिथं मेंटेन होतं. हाऊएव्हर ड्युरिंग डिपोलरायझेशनमध्ये काय होतं, द Na+ गेट्स ओपन. Na+ काय होतं तिथं ओपन होतं, बट नॉट द K+ गेट्स. तिथं K+ काय होत नाही, ओपन नाही होत. दिस कॉज Na+ टू रश इन टू द एक्झॉन अँड ब्रिंग अबाउट अ डिपोलरायझेशन. मग तिथं Na+ काय करतो, रश इन टू द एक्झॉनकडे जातो आणि तिथून काय करतो, डिपोलरायझेशन करतो. डिपोलरायझेशन करतो मीन्स काय करतो, अपोजिट पोलॅरिटी करतो. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड become electronegative with respect to the inner membrane which become electropositive. मग तिथून काय होतं, इनर मेम्ब्रेन जे आहे ते काय होऊन जातं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होऊन जातं. आणि द व्हॅल्यू ऑफ ॲक्शन पोटेन्शियल इज +30 मिलीव्होल्ट्स टू +60 मिलीव्होल्ट्स. मग तिथं ती व्हॅल्यू काय होती, जे पण निगेटिव्ह आयन्स तिथं काय झाले, एंटर झाले. मग त्यामुळे तिथं एंटर झाले म्हणतो इनर मेम्ब्रेन्समध्ये कोणते चार्जेस आले, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाले. तिथं इनर मेम्ब्रेन चेंज होऊन जातं. मग तिथली ॲक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू काय होती, +30 मिलीव्होल्ट्स टू +60 millivolts. This triggers depolarization in the next part will itself start going to repolarization. मग तिथं काय होतं, डिपोलरायझेशन ट्रिगर्स होऊन जातं आणि नेक्स्ट पार्टकडे होतं, दॅट इज द स्टार्ट होतं रिपोलरायझेशन. मग बघा, रिपोलरायझेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं, चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज बॅक टू द ओरिजिनल स्टेट. तिथं काय होतं एक्झॅक्टली, चेंज होती पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज बॅक टू द ओरिजिनल स्टेट. मग बघा एक्झॅक्टली रिपोलरायझेशन कसं होतं, रिपोलरायझेशन इज अ चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज. तिथं काय होतं, पोलॅरिटी चेंज होती डिपोलराइजची. बॅक टू द ओरिजिनल स्टेट इज अ डन बाय द प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन. इट ऑकर आफ्टर अ शॉर्ट इंटरव्हल कॉल्ड रिफ्रॅक्टरी पिरियड. द लार्ज नंबर ऑफ Na+ ऑन द इनसाइड. मग जे पण लार्ज नंबरमध्ये तिथं काय येतात, मग Na+ आयन्स तिथं लार्ज नंबरवरती प्रेझेंट येतात इनसाइडनी. कॉज अ ड्रॉप इन द परमेबिलिटी ऑफ मेम्ब्रेन टू Na+ अँड ॲट द सेम थिंग मेकिंग इट मोर परमेबल टू K+ आयन्स. बाय ओपनिंग द K+ व्होल्टेज गेट्स and slowly closing the Na+ gate. This action is a localized activity. K+ ions passing out very rapidly as compared to slow entry of Na+. मग तिथं काय होता, जी पण लोकलाइज ॲक्टिव्हिटी होती तिथं ॲक्शन ऑफ लोकलाइज ॲक्टिव्हिटी ती K+ आयन्स काय होता तिथून पास होता, आउट होऊन जाता व्हेरी रॅपिडली प्रोसेस होती तिथं ॲज कम्पेअर टू Na+ कसे जातात तिथं स्लोली एंट्री करतात. बट K+ जे आयन्स आहे तर ते कसे जातात, आयन्स व्हेरी रॅपिडली जातात. इन दिस पिरियड Na+ गेट्स आर क्लोज. मग तिथं काय होतं, Na+ काय होतं व्हेरी क्लोज येतात आणि K+ गेट्स आर ओपन अँड Na+ K- पंप्स बिकम ऑपरेशनल. दिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अ वेव्स ऑफ स्टिम्युलस. मग ही प्रोसेस काय करत असता, वेव ऑफ स्टिम्युलस करत असता. causing depolarization. Repolarization is a repeated continuously up to the end of axon terminal. It is a self-propagating process. ही कशी आहे, सेल्फ प्रोपेगेटिंग प्रोसेस आहे. इन मोड्युलेटेड नर्व्समध्ये बघा, द इन्सुलेटिंग फॅटी मायलिन शीट prevents flow of ions between the exoplasm. The transport pump and gated channels can operate only in the region of nodes of Ranvier. विअर मायलिन शीट इज ॲबसेंट. तिथं काय असतं, मायलिन शीट ही ॲबसेंट असतं. मग बघा, मेड्युलेटेड नर्व्समध्ये कसं होतं, इन्सुलेटिंग फॅटी मायलिन शीट्स असतं. प्रिव्हेंट फ्लो ऑफ आयन्स तिथून होत असतात पास. एक्झोप्लाझम काय तिथं ट्रान्सपोर्ट ऑफ पंप होतं. अँड गेटेड चॅनल्स कॅन ऑपरेट ओनली इन द रिजन ऑफ नोड्स ऑफ रनवियर.
मायलिन शीट काय तिथं आहे, ॲबसेंट आहे. मग बघा द ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट ट्रॅव्हल ॲज अ वे ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. मग बघा ॲक्शन पोटेन्शियल जे असतं त्यांच्यामध्ये काय होतं, ट्रॅव्हल्स काय होत नाही, वे ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. दिस प्रोसेस इज कॉल्ड saltatory conduction is at the rate of 120 millisecond. It is faster than the continuous conduction is non-modulated fiber. मग बघा जी पण ॲक्शन पोटेन्शियल होत असती दॅट कॅनॉट ट्रॅव्हल ॲज अ वे ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. दिस प्रोसेसला काय बोललं जातं, सॅलेटरी कंडक्शन. रिपोलरायझेशनमध्ये काय होतं, सिम्पली पोलॅरिटी चेंज होत असते फ्रॉम डिपोलराईजपासून ती रिपोलरायझेशनमध्ये पोलॅरिटी चेंज होऊन जाते. कशी बॅक टू द ओरिजिनल स्टेटला येते. दॅट इज द प्रोसेस फॉर रिपोलरायझेशन. मी जे एक्सप्लेनेशन सांगितलं आहे तुम्हाला तेच ह्या डायग्रॅममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन नर्व्समध्ये कसं होतं एक्झॅक्टली. जे इथं डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघा जे बाहेर फर्स्ट डायग्रॅम जे आहे पोलराइज मेम्ब्रेन, तर तिथं जे बाहेरच्या साईडनी जे आहे प्लस प्लसच्या ते आहे, तर जे आउटर मेम्ब्रेनला सगळे काय प्रेझेंट आहे, Na+ चॅनल. आणि मिडलचं जे मेम्ब्रेन आहे इनसाईडला, तर तिथं काय निगेटिव्ह ऑर्गॅनिक्स आयन प्रेझेंट आहे. रेस्टिंग आयन काय फर्स्ट साईडला प्रेझेंट आहे. तिथं हाय आयन Na+ प्रेझेंट आहे. दॅट इज द पोलराइज मेम्ब्रेन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट जे आहे नेक्स्ट डायग्राम, तर तिथं काय दिलेलं आहे, डिपोलराइज दिलेले. बघा डिपोलराइज होतं जे बाहेरचे जे आयन्स होते, जे पॉझिटिव्ह आयन्स Na+चे, ते काय झाले मध्ये इनसाईडला आलेले बघा. आणि जे निगेटिव्ह आयन्स जे होते तर ते बाहेरच्या साईडला गेलेले, आउटसाईडला स्टिम्युलस अप्लाइड होतं. दॅट्स वाय दॅट इज द प्रोसेस डिपोलरायझेशन. एक्साइटेड आयन्स तिथं प्रेझेंट्स असतात. देन लास्टला जे आहे त्यामध्ये काय होतं, डिपोलराइज अँड रिपोलराइज. बघा तिथे दाखवलेलं आहे पोलराइज प्रोसेस होती. पोलराइज झाल्यामुळे तिथले काय जे पण पॉझिटिव्ह आयन्स होते पोलराइजच्या ठिकाणी, तिथले काय झालेले पोलराइज प्रोसेस मीन्स बाहेरच्या साईडनी काय आहे, इनसाईड मेम्ब्रेन्समध्ये निगेटिव्ह आयन्स आहे आणि आउटसाईड्समध्ये पॉझिटिव्हस आहे. बट डिपोलराइजमध्ये काय झालं की पॉझिटिव्ह जे आयन्स होते ते इनसाईडला आले आणि आउटसाईडला निगेटिव्ह आयन्स गेले. आणि रिपोलराइजच्या प्रोसेसमध्ये प्रोसेस काय झालेली, फर्स्ट साईड च्या जशी होती पोलराइजसाठी त्या स्टेटमध्ये काय ती परत रिकवर झाली. स्टेशनरी कंडक्शन झालं तिथं. पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन अलॉंग अ नर्व फायबर ही त्यामध्ये दाखवलेली. या डायग्रॅममध्ये आपल्याला पोलराइज मेम्ब्रेन, डिपोलराइज अँड रिपोलराइज ह्या 3 डायग्रॅम्स तिथं मी जे तुम्हाला जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं तर ते ह्या डायग्रॅम्समध्ये दिलेलं आहे डायग्रॅमॅटिकली. बघा ह्या स्टेप्स आपल्याला दिलेल्या आहे इथं. जनरेशन, स्टेप्स इन जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. मग बघा जी पण स्टेप आहे ते इथे दिलेलं आहे. बघा की एक्झॅक्टली नर्व इम्पल्स कसं जनरेट होतं. बघा ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व. इथं काय केलं जातं, ॲप्लिकेशन आहे स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व. तिथं काय केलं जातं, स्टिम्युलस दिला जातो नर्व्सला. देन परमेबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंज अँड इट बिकम मोर परमेबल टू Na+. इथं काय होती, परमेबिलिटी होती मेम्ब्रेन्समध्ये, चेंजेस येतात, बिकम मोर परमेबल होतं Na+. देन Na+ आयन डिफ्यूज इंटू न्यूरॉन फ्रॉम द ECF. ECF मीन्स एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. तिथं Na+ आयन्स काय होता, डिफ्यूज होता न्यूरॉन्समध्ये फ्रॉम द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. द नेक्स्ट काय होतं, नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाईड एक्झॉन इन्क्रीज. मग तिथं इनसाईडला काय येतात, पॉझिटिव्ह आयन्स येतात. इनसाईड मेम्ब्रेन्समध्ये काय येतात, एक्झॉनच्या पॉझिटिव्ह आयन्स येतात. देन नेक्स्टमध्ये काय होतं, मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंज होतं. तिथं काय होतं, मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंज होऊन जातं. -70 मिलीव्होल्ट टू अबाउट +30 मिलीव्होल्ट्स. अँड दिस चेंज इन द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज कॉल्ड ॲक्शन पोटेन्शियल. तिथं काय होऊन जातं, मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंज होऊन जातं. -70 मिलीव्होल्ट्स होता तर तिथं अबाउट +30 मिलीव्होल्ट्स येतो. अँड दिस चेंज इन द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज कॉल्ड ॲक्शन पोटेन्शियल. नेक्स्ट बघा, since the polarity has been reversed from negative and outside and positive inside, it is also called depolarization.
ॲज कम्पेअर टू द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. मग बघा, जी पण पोलॅरिटी आहे तिथे काय होती, रिव्हर्स होती. निगेटिव्ह ऑन आउटसाईड अँड पॉझिटिव्ह काय होती, इनसाईडलिटी. दॅट्स कॉल्ड ॲज अ डिपोलरायझेशन. आणि रिपोलरायझेशन बघा नेक्स्ट होतं. ॲट द पीक ऑफ ॲक्शनल पोटेन्शियल +30 millivolts, the Na+ channel close, that is the K+ gets open, the membrane become more permeable to K+. नेक्स्टला काय होतं, K+ आयन जे आहे तर ते काय होतं, डिफ्यूज होता ऑफ एक्झॉन्समध्ये. अँड नेक्स्ट स्टेजला काय होतं, द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन बिकम लेस अँड लेस पॉझिटिव्ह. इनसाइड मेम्ब्रेनमध्ये काय होता, लेस येता, लेस पॉझिटिव्ह, बिकम निगेटिव्ह वन्स अगेन. अँड लास्टला एक्झोप्लाझम इनसाइड बिकम निगेटिव्हली चार्ज अँड ECF बिकम पॉझिटिव्ह चार्ज रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, हे काय होतं, स्टेप्स इन जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. बघा, जे पण मेड्युलेटेड नर्व फायबर्स आहे, इन्सुलेटिंग मायलिन शीट प्रिव्हेंट्स फ्लो ऑफ आयन्स बिटवीन द एक्झोप्लाझम and ECF. The transport pump and gated channel can operate only in the region of nodes of Ranvier where myelin sheet is absent. बघा, जे पण मेड्युलेटेड नर्व्स असतात त्यांच्यामध्ये काय असतात, फॅटी मायलिन शीट्स प्रिव्हेंट्स असतं, फ्लो ऑफ आयन्स असतात एक्झोप्लाझममध्ये. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड पंप अँड गेटेड चॅनल्स काय होतं तिथं, ऑपरेट्स होता ओनली इन द रिजन ऑफ नोड्स अँड रनवियर्समध्ये. मायलिन शीट काय असतात तिथे, ॲबसेंट असतात. दॅट इज द ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट ट्रॅव्हल ॲज अ वेव ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. इथं काय होतं, जे पण डिपोलरायझेशन होतं तिथं काय होतं, जम्प्स होतं नोड टू नोड. दिस प्रोसेस इज नोन अ स्टेशनरी कंडक्शन. त्याला काय बोललं जातं, स्टेशनरी कंडक्शन.